नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्कल प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 3 याचा विचार करणार आहोत. आणि या प्रॉब्लेम सेट 3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आपल्याला जो दिलेला आहे तो क्वेश्चन नंबर 1 हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत आणि हे जवळजवळ 10 क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. तर हे क्वेश्चन सोडवणे खूप सोपं आहे आणि हा भाग मी तुमच्यावर सोपवतो. हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित वाचावीत, त्याचं आकलन करून घ्यावं, ते समजून घ्यावीत आणि त्याचे जे पर्याय असतील ते पर्याय का येतात, कसे येतात याचा पण विचार करावा. कारण बऱ्याच वेळा असं असतं की पर्याय दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पटकन आपण मागे कुठेतरी उत्तर बघतो आणि याचं उत्तर ए आहे, बी आहे का सी आहे का डी आहे, पटकन आपण ते बघून घेतो आणि खुणा करून घेतो. याला अभ्यास म्हणत नाहीत. त्यामुळे प्रत्येक उदाहरण, प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित वाचावा, त्यानंतर त्याच्यात काय दिलेलं आहे हे समजून घ्यावं आणि येणारं उत्तर कसं आहे, कसं येतं, कोणत्या प्रोसिजरने येतं, ही प्रोसिजर पण आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण पुढे जाऊन तुम्हाला अशाच प्रकारच्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्सची तयारी करायची आहे. कारण कुठल्याही एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्ही गेलात तर त्या एंट्रन्स एक्झाममध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स हे फार कमी असतात, म्हणजे जवळजवळ नसतात असं तुम्ही म्हणा की मॅक्झिमम हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात. आणि हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स आणि त्याची तयारी, कारण त्याच्यामध्येही काही ट्रिक्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं तुम्ही समजा. त्याचं कारण असं की त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आकलन झालेलं आहे की नाही हे ताबडतोब कळू शकतं. त्यामुळे बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये म्हणा किंवा तुमच्या एंट्रन्स एक्झाममध्ये म्हणा, बहुतेक प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे असतात. त्यामुळे तुम्ही त्याची तयारी करावी आणि काही अडचण असेल तर मला विचारा. क्वेश्चन नंबर 2 पासून आपण सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 आपल्या समोर त्या ठिकाणी दिलेला आहे. सुरुवात करण्यापूर्वी मी अजून तुम्हाला एक आठवण करून देतो की आता आपले 3 प्रकरणे या ठिकाणी जवळजवळ कंप्लीट होत आहेत आणि या 3 प्रकरणांवर काही टेस्ट आपल्याला घ्यायच्या आहेत. तर या टेस्ट आपण कशा पद्धतीने घेणार आहोत किंवा कसं त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला नंतर कळवणारच आहे. परंतु या टेस्ट जवळजवळ ऑनलाईन कशा घेता येतील याचाही विचार मी करतो आहे, परंतु अजून पर्याय तो सापडत नाही. त्या पद्धतीने ऑनलाईन टेस्ट जर आपल्याला घेता आल्या तर फार चांगलं. कारण व्हॉट्सॲपवर तुम्ही त्याचे फोटो पाठवतात, त्याचं काही फारसा उपयोग होत नाही म्हणण्यापेक्षा कोणाचा तरी फोटो काळा असतो, तो समजत नाही, त्या ठिकाणी वाचता येत नाही, असा प्रकार आहे. आणि ते तपासून देणार कसं किंवा पाठवणार कसं हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. बघूया आपण कशा पद्धतीने योजना करायची, पण टेस्ट होतील हे मात्र लक्षात घ्या. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास सुरू ठेवायचा आहे घरी. बरेचसे विद्यार्थी जॉईन होत आहेत, काही विद्यार्थी नवीन आहेत ते येत आहेत, काही विद्यार्थी जे कंटिन्यू सातत्याने येत आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन. जे पहिल्या तासापासून तर आताच्या तासापर्यंत कंटिन्यू हजर असतात त्यांचं अभिनंदन. जे विद्यार्थी येत नाहीत त्यांना तुम्ही सांगा की अशा पद्धतीचे प्रत्येक तास रोजचा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेळ वाया घालवू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल तेवढं काम तुम्हाला जास्त करावं लागेल. त्यामुळे आता वेळ आहे, त्या वेळामध्ये हे सगळं काम तुम्ही करून घ्या. ठीक आहे. आपण आता पुढच्या आपल्या उदाहरणांकडे वळूया. एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, बोर्डवर लिहिलेलं आहे मी. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा. लाईन एल टचेस द सर्कल विथ ओ ॲज अ सेंटर इन पॉईंट पी. ओ सेंटर असलेल्या सर्कलला एक लाईन एल आहे. इट इज अ टँजंट. इट टचेस ॲट द पॉईंट पी. पीला ती टच होते याचा अर्थ ती टँजंट आहे. इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर, answer the following questions.
आता आपण प्रश्नांकडे जर नीट बघितलं तर किती सोपा भाग आहे बघा. कारण उदाहरणाच्या लांबीवर उदाहरण कठीण आहे का सोपं आहे हे ठरत नाही. त्यामुळे उदाहरणाची लांबी जरी किती असली, आपण ते उदाहरण व्यवस्थित वाचलं, त्याचं आकलन केलं तर आपल्याला बऱ्याचशा बाबी कळू शकतात. त्यामुळे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ ओ पी. आता मी जर ओ पी जोडली तर इट इज अ रेडियस अँड दिस डिस्टन्स ओ पी इज इक्वल टू रेडियस. व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी मिळालं. नाउ इफ यू ड्रॉ ओ पी इज द रेडियस ऑफ द सर्कल. येस, हा मुद्दा तुम्हाला कळाला असेल, काही फार कठीण नाही. नाउ इफ डिस्टन्स ओ क्यू इज इक्वल टू 8. आता ओ क्यू पॉईंट आपल्याला दिसत नाही आहे. मग आपल्याला असं वाटतं की या उदाहरणात क्यू पॉईंट कुठे मी शोधूया, कुठे क्यू पॉईंट. जर त्यांनी असं म्हटलं की इफ डिस्टन्स ओ क्यू इज 8, एक क्यू पॉईंट तिथे आहे, पण त्या क्यू पॉईंटपासूनचं सेंटरपासूनचं डिस्टन्स किती आहे 8. द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द सेंटर इज 8 सेंटीमीटर और 8 युनिट्स. व्हेअर डज द पॉईंट क्यू लाय. मग तुम्ही जर विचार केला की धिस डिस्टन्स ओ क्यू इज लेस दॅन द रेडियस. हे डिस्टन्स ओ क्यू कुठेही असेल, तो 8 सेंटीमीटर आहे. मग या ठिकाणी क्यू या ठिकाणी आहे, तर हे 8 सेंटीमीटर आहे, कारण तो सर्कलवर नाही आहे. याचा अर्थ ती रेडियस नाही आहे. मीन्स दिस डिस्टन्स इज लेस दॅन रेडियस. अँड हेन्स when the distance of that point from the center is less than radius, then this point is lie in the interior of the circle. बरोबर. आता दुसरा पर्याय की when the distance is greater than the radius, then this point is lie in the exterior of the circle. सेंटर पासूनच्या अंतरावर ते अवलंबून आहे. if the point is lie on the circle, then this distance is called as a radius, then this point is lie on the circle. रेडियस का म्हणतो आपण, कारण तो पॉईंट सर्कलवर असतो. येस, हा भाग तुम्हाला कळाला असेल. इट इज व्हेरी सिम्पल. डिस्टन्स ओ आर इज 15 सेंटीमीटर. ओ आर डिस्टन्स, ओ आर पॉईंट कुठेतरी आहे, तो 15 सेंटीमीटरवर आहे. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट आर lie ऑन द लाईन एल ॲट व्हॉट डिस्टन्स ईच फ्रॉम द पॉईंट पी. त्या प्रत्येक पॉईंट आर जो असेल त्या प्रत्येकाचं पी पासूनचं अंतर किती, असं आपल्याला विचारलं. मग आर कुठे असेल, तर ओ पासून 15 सेंटीमीटरवर मला 2 पॉईंट्स या ठिकाणी मिळतील. एक तर या ठिकाणी असेल, त्याला आपण R1 म्हणूया. एक तर या ठिकाणी असेल, त्याला आपण R म्हणूया. हे डिस्टन्स किती येईल, 15 सेंटीमीटर. येस, मग मला काय करायचं आहे की ॲट व्हॉट लोकेशन तर आपण काढलं, पण डिस्टन्स काढायचं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ ईच फ्रॉम द पॉईंट पी. पीपासून तर प्रत्येकाचं अंतर किती, म्हणजे मला PR काढायचं आहे, PR1 काढायचं आहे. कारण PR जेवढं असेल तेवढंच PR1 असेल. याचं कारण काय ते तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरममध्ये कळेल. जे ह्या ज्या मुद्दे आहेत हे आपल्याला ताबडतोब फ्लॅश व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण हे लिहायचं कसं ते बघूया आता. हाऊ वी राईट. फर्स्ट पार्ट मला दिलं आहे व्हॉट इज अ डिस्टन्स. हिअर ओ पी इज अ रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल या ठिकाणाहून मी सुरुवात करतो. बघा, ओ पी इज रेडियस ऑफ द सर्कल अँड हेन्स ओ पी इज इक्वल टू 9. डिस्टन्स ओ पी इज इक्वल टू लाईन असं म्हटलं तरी चालेल. सेकंड पॉईंट आपण घेऊया. इफ डिस्टन्स ओ क्यू इज इक्वल टू 8 given, distance OQ is less than radius असं मी म्हणेल. येस, डिस्टन्स OQ कसं आहे, लेस दॅन रेडियस आहे, मला कळतं आहे. अँड हेन्स पॉईंट क्यू lie in the interior of the circle. एवढं उत्तर लिहिणं पुरेसं आहे. क्वेश्चन नंबर 3. इफ OR इज इक्वल टू 15. समजा हा OR 15 आहे. येस, दिस डिस्टन्स इज 15. देन वी फाइंड द डिस्टन्स PR. मला डिस्टन्स PR काढायचं आहे. कसं काढणार मी. OP इज 9,
OR इज 15. मला सरळ पायथागोरस या ठिकाणी वापरावं लागेल. मग थर्ड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. हियर OP is perpendicular to line L. Tangent property. Yes, OP is perpendicular to L and hence OPR is equal to 90 degree. There are 2 points on line L which at a distance 15 centimeter from center of circle. बघा, सेंटर ऑफ सर्कल पासून 15 सेंटीमीटरवर 2 पॉईंट्स असतील. लेट द पॉईंट इज आर. लेट 2 पॉईंट्स आर from center distance 2 points on the line L which are at a distance of 15 centimeter from the center at the left of P and right of P. बघा कसं लिहिलेलं आहे. म्हणजे Pच्या लेफ्टला एक पॉईंट आहे आणि राईटला एक पॉईंट आहे. लेट R and R1 are 2 points. आर 2 पॉईंट्स. त्याप्रमाणे मी जर लिहिलं तर हे आर आणि R1 असे 2 पॉईंट्स असतील. अँड हेन्स इन राईट अँगल्ड ट्रायंगल घ्यायचं आहे OPR. पायथागोरस आपल्याला माहिती आहे, आपण पायथागोरस सहज त्या ठिकाणी वापरू शकतो. OR स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. मला काढायचा आहे PR. OR इज 15 square is equal to 9 square plus PR square and hence 15 means 200, 25 minus 81 is equal to PR square. मी डायरेक्ट केलं आहे. and hence PR square is equal to 144 and hence PR is equal to 12 centimeter. PR किती येईल? 12 centimeter. म्हणजे distance of that point, there are 2 points and each point is at a 12 centimeter from point P. मग सरळ या ठिकाणी लिहायचं आपण. each point is at 12 centimeter from point P. पॉईंट P पासून each point म्हणजे 2 पॉईंट्स आहेत आणि ते 12 सेंटीमीटर असतील. अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला आकलन झालं तर हा भाग अतिशय सोपा वाटतो. आपण आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक सर्कल मला दिलं आहे. एम इज अ सेंटर ऑफ दॅट सर्कल अँड सेगमेंट KL इज टँजंट. बघा त्या ठिकाणी दिसते सेगमेंट KL इज टँजंट सेगमेंट. अँड इफ MK इज इक्वल टू 12, if MK is equal to 12, KL is equal to 6√3. KL is 6√3. Then find first radius of circle. म्हणजे पहिला काढायचं आहे मला रेडियस ऑफ सर्कल. अँड सेकंड मेजर ऑफ अँगल K and अँगल M. आता हे उदाहरण सोडवताना बऱ्याच वेळा आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरायची आणि कशा पद्धतीने जायचं हे कळत नाही, कारण आपल्याला डिस्टन्स पण काढायचं आहे आणि अँगल्स पण काढायचे, बरोबर. आधी आपण आकृतीचं नीट निरीक्षण करूया. MK इज इक्वल टू 12. MK दिस इज 12. KL इज इक्वल टू दिस KL इज 6√3. येस. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर this is the point of contact of this tangent segment and this is the radius drawn through the point of contact, and that's why ML is perpendicular to KL. Here KL is tangent segment and hence ML is perpendicular to KL. reason काय? tangent
प्रॉपर्टी किंवा टँजंट रेडियस प्रॉपर्टी. येस. नाउ व्हेन इट इज परपेंडिक्युलर, ML इज परपेंडिक्युलर टू KL, देन अँगल MLK is equal to 90 degree, and hence this triangle becomes the right angled triangle. Yes, and hence in triangle MLK, apply the Pythagoras. MK square is equal to ML square plus LK square. Yes, what is MK square? 12 square is equal to ML square. ML square we have to find. Yes, plus KL square 6 root 3 bracket square. Yes, 12 square means 144 is equal to MK square, sorry ML square plus याचा स्क्वेअर करायचा आहे, सोपं आहे. 6चा स्क्वेअर करायचा 36 आणि रूट 3चा स्क्वेअर करायचा 3. 36 into 3 that is 108. Yes, and hence ML square is equal to 144 minus 108. We get ML square is equal to 36. बघा, तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला किती मिळेल? 36. and hence ML is equal to 6. Taking the square root we get ML is equal to 6. आता ML तुम्हाला 6 मिळाले. दिस इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. प्रॉपर्टी नीट आठवा की व्हेन दिस साइड ML इज हाफ ऑफ द हायपोटेनस. येस, साइड ML इज हाफ ऑफ द हायपोटेनस. दिसतंय आपल्याला की दिस साइड इज 6, दिस साइड इज 12, अँड हेन्स द साइड MLच्या समोरचा जो अँगल आहे त्याचा विचार मला करायचा, कारण हा थेरम कोणता आहे तर दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ 30, 60 अँड 90 थेरम. 30, 60, 90चा जो स्पेशल ट्रायंगल आपण बघितला, हा थेरम आपण 9वीमध्ये बघितलेला आहे. 9वीमध्ये आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे आणि या प्रूफवरून मला असं कळतं आहे की त्याचा कॉन्व्हर्स थेरम पण असेल की इफ a side is half of the hypotenuse then the angle opposite to it is 30 degree. Yes, म्हणून सरळ मला या ठिकाणी लिहिता येईल की हियर, आता बघा कशा पद्धतीने लिहायचं. हियर ML is equal to 6 and MK is equal to 12 and hence ML is equal to 1/2 into MK असं फॉलो होतं आहे. Yes, and hence side, sorry, angle opposite to ML is angle K is equal to 30 degree. Yes, तो 30 degree असेल. MLK, angle MLK is equal to किती येईल? 90 degree. and hence sum of measures of 3 angles of a triangle is 180 degree. तिथून मी सहज काढू शकेल. hence angle LKML is equal to 60 degree. डायरेक्ट लिहायलाही काही हरकत नाही. या ठिकाणी मी जे लिहिणार अँगल अपोजिट टू ML इज 30 डिग्री, इथे म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम. अशा प्रकारची सोपी उदाहरणं आहेत. ठीक आहे. या उदाहरणांमध्ये आपल्याला काय काय करावं लागतं, जे दिलेलं आहे तो भाग बघायचा. मला कोणत्या थेरम या ठिकाणी वापरता येईल, व्हॅल्यूज कशा काढता येतील, त्याच्यासाठी मी कोणती प्रॉपर्टी अप्लाय करणार, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. नाउ लेट अस ट्राय टू सॉल्व एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल नंबर 4कडे आपण जातो आहे. ही उदाहरणं याच्यातली फार तशी सोपी आहेत. थोडंसं आपल्याला महत्त्वाचं असं आहे की या सिलेबसमध्ये उदाहरणं असे सारखे दिलेले नाही आहेत की जसं की आपण सॉल्व द एक्झाम्पल्स बाय फॉर्म्युला मेथड, तर मग ती एक मेकॅनिकल पद्धत होऊन जाते. त्या मेकॅनिकल पद्धतीप्रमाणे उदाहरणं जॉमेट्रीमध्ये या ठिकाणी नसतात.
या ठिकाणी प्रत्येक उदाहरण ईच अँड एव्हरी एक्झाम्पल इज डिफरंट दॅन अदर. प्रत्येक उदाहरण एकापेक्षा वेगळं आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक उदाहरणाला वेगवेगळा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. येस. एक्झाम्पल नंबर 4 काय दिलं आहे बघा. मी उदाहरण पूर्ण लिहित नाही, आपण वाचूया आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी आहेत तेवढ्या फक्त मी या ठिकाणी लिहिणार आहे. एक सर्कल मला दिलं आहे. आता हे सर्कल जे दिलेलं आहे, O is a center of the circle. O is a center of circle. Segment AB and AC are tangent segments. AB आणि AC हे tangent segments आहेत. आपण या ठिकाणी काढूया. ही एक रेडियस दाखवलेली आहे. ठीक आहे. This is a tangent segment. And this is also tangent segment. Yes. बघा अशा पद्धतीने tangent segment आहे. Yes. आपण पुढे काढून घेऊया वाटलं. This point is B. This point is C. महत्त्वाचा मुद्दा काय दिला आहे बघा. सेगमेंट AB and AC are tangent segments. रेडियस ऑफ सर्कल इज R. रेडियस ऑफ सर्कल इज R. मग रेडियस कुठे काढणार मी, तर ही रेडियस मी काढणार अशा पद्धतीने. रेडियस ऑफ सर्कल इज R. कारण रेडियस नेहमी परपेंडिक्युलर असते. हा मुद्दा तुम्ही बघितला असेल. प्रूव्ह दॅट. बघा, O is a center of circle. Segment AB and AC are tangent segments. Radius of circle is R and length of AB is equal to R. बघा, महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिला आहे. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू R. हा पॉईंट आहे, A आहे, आणि AB सुद्धा R आहे. AB पण किती आहे, R आहे. AB is also R. AB is R. OB is R. म्हणजे रेडियस ऑफ अ सर्कल इज इक्वल टू टँजंट सेगमेंट असं आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. रेडियस ऑफ सर्कल इज R अँड लेंथ ऑफ AB इज ऑल्सो R. देन टू प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं आहे, तर क्वाड्रिलॅटरल ABOC is a square. मला प्रूव्ह करायचं आहे की इट इज अ स्क्वेअर. आता हा भाग स्क्वेअर आहे, याचा अर्थ ऑल साइड्स आर कॉन्ग्रेंट अँड ऑल अँगल्स आर राईट अँगल्स. हे मला प्रूव्ह करावं लागेल, बरोबर. मग मी काय करतो सुरुवातीला की ड्रॉ OB अँड OC. OB आणि OC अशा दोन सेगमेंट्स मी पुन्हा या ठिकाणी काढून घेतो. ड्रॉ OB अँड OC या दोन्ही सेगमेंट्स मी काढून घेतल्या. ओके. या दोन्ही सेगमेंट्स मी काढून घेतल्यानंतर काय घडेल, तर हे दोन अँगल्स 90 डिग्री येतील. OB इज परपेंडिक्युलर टू AB. मला माहिती आहे वाय. दिस इज द रिलेशन बिटवीन टँजंट अँड रेडियस. टँजंट आणि रेडियसचं ते रिलेशन आहे. नाउ ड्रॉ OB अँड OC. देन इन क्वाड्रिलॅटरल ABOC काय घडतं आहे बघा. मी OB आणि OC काढून घेतल्या आधी. धिस क्वाड्रिलॅटरल, या क्वाड्रिलॅटरलमध्ये काय घडतं आहे, AB, किंवा आपण असं करूया आधी, हियर AB इज इक्वल टू AC अँड इज इक्वल टू R. कारण काय, टँजंट सेगमेंट फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट. येस, टँजंट सेगमेंट फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट म्हणजे ही सुद्धा किती येईल, R. रेडियस पण R आहे, बरोबर. बट OB इज इक्वल टू OC इज इक्वल टू R. रेडियस ऑफ सेम सर्कल, येस, ती पण R आहे. अँड हेन्स
AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू OB इज इक्वल टू OC. या दोन स्टेटमेंटवरून मला असं लिहिता आलं बघा. OB इज इक्वल टू OC इज इक्वल टू AC इज इक्वल टू AB. ऑल द साइड्स आर कॉन्ग्रंट मीन्स ईच साइड इज ऑफ R सेंटीमीटर म्हणूया आपण किंवा युनिट्स. मग याच्यावरून काय कळेल मला की ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट देन दिस क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस अँड हेन्स क्वाड्रिलॅटरल ABOC इज अ रॉम्बस. या ठिकाणी मी प्रूव्ह केलं की धिस क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस. बघा डायरेक्ट मला तो स्क्वेअर प्रूव्ह नाही करता येणार. आता पुढे मला काय कळतं आहे अजून की OB इज परपेंडिक्युलर टू AB हियर किंवा OC घ्या तुम्ही. OB इज परपेंडिक्युलर टू AB. व्हाय? टँजेंट रेडियस प्रॉपर्टी. येस. अँड हेन्स अँगल ABO इज इक्वल टू 90 डिग्री. तो अँगल मला 90 डिग्री मिळेल. बरोबर आहे. आता रॉम्बसमध्ये असं असतं की इफ वन अँगल ऑफ द रॉम्बस बिकम्स अ राईट अँगल देन धिस रॉम्बस बिकम्स अ स्क्वेअर. एखाद्या रॉम्बसचा जर एक अँगल मी 90 डिग्री केला तर तो रॉम्बस हा स्क्वेअर होऊन जातो. इट इज अ स्क्वेअर. अँड हेन्स इफ अ अँगल of a rhombus is right angle then it is a square. हा भाग आपल्याला माहिती पाहिजे. अँड हेन्स एक अँगल 90 डिग्री झालेला आहे म्हणून सरळ या ठिकाणी लिहायचं क्वाड्रिलॅटरल ABOC इज, कारण एक अँगल 90 डिग्री झाला तर ऑल अँगल्स बिकम्स 90 डिग्री. सगळे अँगल्स 90 डिग्री होतील. ABOC इज अ स्क्वेअर. या ठिकाणी मला ते प्रूव्ह करता आलं की इट इज अ स्क्वेअर. आधी काय केलं मी? इट इज अ रॉम्बस. तो रॉम्बस दाखवला. वन अँगल ऑफ द रॉम्बस इज 90 डिग्री अँड हेन्स इट इज अ स्क्वेअर. मग तो मला त्या ठिकाणी स्क्वेअर दाखवता आला. येस. आता नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. पुढचं उदाहरण पण अतिशय सोपं आहे. थोडंसं ते जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं पुढचं उदाहरण तर आपल्याला असं लक्षात येईल की याचं उत्तर पण आपल्याला तोंडी आणि पटकन काढता येतं. पण थेरॉटिकली ज्यावेळेस आपण सोडवायला लागतो त्यावेळेस थोडासा आपल्याला स्टेप्स कशा घेता येतील, कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल असा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून आपण ते एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल इज अगेन व्हेरी सिम्पल. नाउ लेट अस ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल. वन सर्कल इज गिवन. अशा प्रकारचं एक सर्कल दिलं आहे. त्यानंतर असे टँजंट्स काढलेले आहेत. येस. कशा पद्धतीने टँजंट्स काढतोय बघा. कारण आकृती ज्यावेळेस काढली जाते त्यावेळेससुद्धा आपल्याला बघणं फार गरजेचं असतं कशा पद्धतीने ही डायग्रॅम काढली जाते. नुसती काढलेली डायग्रॅम बघण्यापेक्षा ड्रॉ करताना बघणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बघा या पद्धतीने डायग्रॅम मी काढली. काय दिसतंय मला तर देअर इज अ ABCD इज अ पॅरलेलोग्राम असं मला दिलेलं आहे. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. आपण त्याला नाव देऊया ABCD. A, B, C and D इज अ पॅरलेलोग्राम. हा पॉईंट E आहे, हा F, हा G आणि हा पॉईंट H. येस. या पद्धतीने दिलेला आहे. मी उदाहरण लिहितो. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ABCD पॅरलेलोग्राम आहे. इट सर्कमस्क्राइब्स द सर्कल. म्हणजे काय?
म्हणजे तो पॅरलेलोग्राम एक सर्कल अंतर्भूत करतो. म्हणजे ते सर्कल त्या पॅरलेलोग्राममध्ये आहे. कसं की ऑल द 4 साइड्स आर टच टू द सर्कल असं आहे. सर्कमस्क्राईब. आपल्याला सर्कल हा शब्द माहिती आहे. सर्कल म्हणजे काय? द सर्कल विच पासेस थ्रू ऑल व्हर्टायसेस आपण असं म्हणूया. आणि एखादं सर्कल ट्रँगलमध्ये सर्कमस्क्राईब होतं आहे याचा अर्थ काय? तर त्या ट्रँगलच्या सगळ्या साईड्स त्या सर्कलला टच होत आहेत म्हणजे आपण त्याला इन सर्कल म्हणतो. बरोबर. तर सर्कमस्क्राईब्स मीन्स दिस पॅरलेलोग्राम सर्कमस्क्राईब्स द सर्कल with circumscribe the circle with center T. म्हणजे या सर्कलचा सेंटर T आहे. पॉइंट EFGH. पॉइंट्स EFGH are touching points. These are the touching points. If आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, AE is equal to given 4.5, EB is equal to given 5.5, find AD. काय काय मला दिलेलं आहे नीट बघा. AE is equal to 4.5. Where is AE? AE is equal to 4.5. EB is equal to 5.5. येस. तुम्हाला असं वाटेल की ABची बेरीज केली की तेवढीच साईड ही येईल AD. येस, करेक्ट. हे अगदी बरोबर आहे. कारण तो पॅरलेलोग्राम होत नाही तर तो रॉम्बस होतो. हे अगदी बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्या पॅरलेलोग्राममध्ये एखादं सर्कल सर्कमस्क्राईब होऊच शकत नाही पॅरलेलोग्राममध्ये. कारण त्याला पॅरलेलोग्राम म्हटलेलं आहे. इट इज अ रॉम्बस. तो रॉम्बसच आहे ऑलरेडी. तसंच रेक्टँगलमध्ये ते सर्कल सर्कमस्क्राईब होणार नाही पण स्क्वेअरमध्ये होईल. हा भाग लक्षात घ्या. त्यामुळे आपलं उत्तर बरोबर आहे की या दोघांची बेरीज म्हणजे हे आहे. पण मला काय दिलेलं आहे? दिस इज अ पॅरलेलोग्राम असं देऊन टाकलेलं आहे. मग पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज वापरून मला ते प्रूव्ह करावं लागेल की AB इज इक्वल टू AD अँड हेन्स AD इज इक्वल टू 4.5 प्लस 5.5 असं मला या ठिकाणी प्रूव्ह करावं लागेल. मग आता हे कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं? तसं प्रूफ याचं खूप सोपं आहे. आपल्याला पॅरलेलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी मला वापरता येतील. इट इज व्हेरी सिम्पल. अतिशय सोपं आहे. मग आपण कशा पद्धतीने जाणार आहोत आता की मला माहिती आहे की पॉईंट A इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा हे ऑब्झर्वेशन आपलं होत नाही. आणि या A पासून 2 टँजंट सेगमेंट्स काढले बघा. AH इज इक्वल टू AE असं मला म्हणता येईल का? AH is equal to AE. Why? Because these are the tangent segments drawn from the exterior point of a circle and they are congruent. And hence, मी सुरुवात कशी करणार बघा इथे. Here, AE is equal to 4.5 and EB is equal to 5.5 given. Yes, but AE is equal to AH, AE is equal to AH is equal to 4.5 लिहिता येईल मला. येस, कारण काय? टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट. इन द सेम वे त्याचप्रमाणे तुम्ही विचार केला तर EB हा बघा सेगमेंट EB अँड BH, EB अँड BH हे 2 सेगमेंट बघा. पुन्हा ते टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट हे मला दिलेलं आहे. मग मला सरळ इथे लिहिता येईल EB इज इक्वल टू BF इज इक्वल टू 5.5. या दोघांनाही रिझन मी देतो. टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट आणि म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत असं मी या ठिकाणी लिहिलं. येस, हा भाग झाला.
आता इकडच्या बाजूने मी जर विचार केला तर इकडे मला काही दाखवायला चान्स नाही आहे, मग मी काय करणार, तर सरळ मी असं करतो की DH इज इक्वल टू सपोज एक्स. येस, लेट DH इज इक्वल टू एक्स, याला एक्स मी मानलं आहे बघा, अँड CF इज इक्वल टू वाय, अँड CF इज इक्वल टू वाय. जसं मी वरचं स्टेटमेंट लिहिलं आहे तसं खालचं स्टेटमेंट लिहिलं. येस, अँड हेन्स DH इज इक्वल टू DG इज इक्वल टू एक्स असं मला म्हणता येईल, कारण ही सुद्धा एक्स येईल. CF इज इक्वल टू, बघा CF इज इक्वल टू CG इज इक्वल टू वाय. मी इथे लिहिलं टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट, सेम रिझन इज देअर, त्यामुळे मी डिक्टो केलं. पुढे आता मग आता हे जर मला माहीत झालं तर आता आपल्याला प्रॉपर्टीज वापरायच्या आहेत पॅरलेलोग्रामच्या. काय दिलेलं आहे तर क्वाड्रिलॅटरल ABCD, मग स्टेटमेंट लिहूया आपण, ABCD इज अ पॅरलेलोग्राम. आणि हा पॅरलेलोग्राम असल्यामुळे काय घडेल तर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. AB इज इक्वल टू काय मिळेल मला CD, अँड हेन्स AB इज इक्वल टू CD असं मला मिळेल. आता AB इज इक्वल टू CD म्हणजे AB म्हणजे काय ते मला लिहायचं आहे. AB म्हणजे काय तर AE प्लस EB, राईट हिअर AE प्लस EB इज इक्वल टू व्हॉट इज CD. CD इज DG प्लस GC, DG प्लस GC. येस, आता ह्याच्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या मी तर 4.5 प्लस 5.5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय. येस, मग आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू असं मला एक इक्वेशन मिळेल बघा इथे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट इज एक्स प्लस वाय. या दोघांची बेरीज करावी लागेल. कराय बेरीज, 5 आणि 5 10, हातच्याला एक 9 ने 5 आणि 4 9 ने 1 10, बरोबर आहे. सॉरी, किती येईल 4.5 अँड 5.5, 10 हातच्याला 1 9 ने 1 10, ठीक आहे 10, करेक्ट. हां, या ठिकाणी आपल्याला 10 मिळालं, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्झाम्पल नंबर इक्वेशन नंबर 1. थोडंसं कन्फ्यूज होतं कारण तुम्ही समोर नाही आहेत, ठीक आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. आता त्याचप्रमाणे मी जर गेलो तर क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे म्हणून इकडची साईड पण इक्वल असेल याच्याशी, बरोबर आहे. ही 5.5 आहे, ही पण 4.5 आहे. AD इज इक्वल टू BC असं घेऊया. लेट AD इज इक्वल टू BC, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. व्हॉट इज AD. AD कशी तयार झाली, AH प्लस DH, राईट हिअर AH प्लस DH इज इक्वल टू BC BF प्लस CF, BF प्लस CF. येस, आता AH प्लस DH बघा, AH मीन्स 4.5 प्लस X, 4.5 प्लस X इज इक्वल टू BF 5.5 प्लस Y. येस, मग आता X इकडेच आहे, Y इकडे आणूया आपण. X मायनस Y इज इक्वल टू 5.5 मायनस 4.5 अँड हेन्स X मायनस Y इज इक्वल टू 1, बरोबर आहे. तो आपल्याला 1 मिळेल. 5.5 मायनस 4.5 दॅट इज 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. सॉल्विंग 1 अँड 2 सायमल्टेनियस इक्वेशन सारखे हे सॉल्व करायचे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. सम करायची त्यांची. वाय इज कॅन्सल, 2x इज इक्वल टू 11 अँड हेन्स x इज इक्वल टू 11/2 दॅट इज x इज इक्वल टू 5.5. एक्सची व्हॅल्यू आली 5.5. येस, सेकंड थिंग, नाउ पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. x प्लस वाय इज इक्वल टू 10, x is 5.5,
प्लस वाय इज इक्वल टू 10, y is equal to 10 minus 5.5, hence y is equal to 4.5. y is equal to 4.5. आता मला काय लागणार आहे तर AD काढायची बरोबर. AD साठी मला x लागेल फक्त, y काढण्याची गरज नव्हती. ठीक आहे. AD इज इक्वल टू, त्याची सम लिहूया आपण, AH प्लस DH, AH प्लस DH, येस, अँड हेन्स AD इज इक्वल टू, AH means 4.5 and plus 5.5 is equal to 10 units. म्हणजे या दोघांची जेवढी बेरीज आहे तीच बेरीज इकडे येईल. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. याचं कारण असं की तो पॅरलेलोग्राम जरी आपण म्हणत असलो तरी ॲक्च्युअली इट इज अ रॉम्बस. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं उदाहरण सोडवताना किंवा म्हणताना असं म्हणता नाही येणार की इट इज अ नॉट अ पॅरलेलोग्राम, इट इज अ रॉम्बस असं म्हणता येणार नाही. आपल्याला पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल आणि ते त्याच पद्धतीने प्रूव्ह करणं योग्य आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या उदाहरणाकडे जाऊया. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. हे अशी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं तुम्ही क्वेश्चन पेपरमधून काढा, त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एक एक्झाम्पल आपल्याला अतिशय सोपं आहे. ते जे उदाहरण आहे ते मी डायग्रॅम फक्त काढणार आहे या ठिकाणी. बाकीचा जो काय सोडवायचा आहे तेवढा फक्त भाग मी या ठिकाणी लिहिणार आहे. असं एक सर्कल दिलं आहे. या सर्कलमध्ये अजून एक सर्कल दिलं आहे की दिस सर्कल इंटरसेक्ट द लार्जर सर्कल इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. हा पॉईंट टी आहे. दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हा सेंटर दाखवलेला आहे. दिस इज अ सेंटर, किंवा आपण वेगळ्या पद्धतीने घेऊया. येस, दिस इज अ सेंटर. हा जो सेंटर आहे त्याला आपण एम म्हणूया. दिस पॉइंट इज एस, दिस पॉइंट इज आर. सेंटर ऑफ दिस या सर्कलचा जो सेंटर आहे तो सेंटर एन म्हणूया. आता मी उदाहरण वाचतो, त्याकडे नीट लक्ष द्या. सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल विथ सेंटर एन ॲट द पॉईंट टी. रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल. बघा, रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ॲट पॉईंट एस. रेडाय ऑफ द सर्कल्स आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लिहूया. रेडाय ऑफ सर्कल्स आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर महत्त्वाचा मुद्दा आहे. फाइंड द आन्सर्स. फाइंड द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फाइंड द आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन मला दिलेला आहे. आन्सर्स अँड हेन्स फाइंड असं म्हटलं आहे. अँड हेन्स फाइंड. एक रेशो काढायचा आहे मला, एम एस ॲज टू एस आर. बघा, हा रेशो मला काढायचा आहे. आणि क्वेश्चन्स काय दिले. फर्स्ट, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एम टी. फाइंड एम टी. पूर्ण काही लिहित नाही मी. सेकंड, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एम एन. फाइंड एम एन. अँड थर्ड, फाइंड द मेजर ऑफ अँगल एन एस एम. मेजर ऑफ अँगल एन एस एम इज इक्वल टू वॉट. असे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की दिस टू सर्कल्स आर टच इच अदर इन द इंटेरियर ऑफ अ सर्कल, म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल्स ते आहेत. आणि द रेडियस ऑफ द लार्जर सर्कल इज अ टँजेंट टू द स्मॉलर सर्कल. अशा पद्धतीने झालेलं आहे.
मग आता मला सांगा की RM किंवा MR, RM इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. येस, तुम्ही या ठिकाणी जर हा 9 सेंटीमीटर आहे म्हणजे RM इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. अजून एक प्रॉपर्टी आपल्याला आठवायला लागेल. कुठली प्रॉपर्टी? की द व्हेन द टू सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली ऑर इंटरनली, द point of contact lie on the line joining the two centers. Yes, means this is the point of contact, and this point of contact lie on the line joining the centers. या सेंटरला जोडणाऱ्या रेषेवर हा पॉइंट आहे. मीन्स ऑल दिस पॉइंट्स आर कोलिनियर. येस ना, आता मी बघितलं की RM इज इक्वल टू जर 9 सेंटीमीटर आहे, दिस इज द रेडियस ऑफ द larger circle, then MT is also 9 centimeter. Yes, and hence write here also T dash N dash M, then TM is equal to also 9 centimeter. रेडाय किंवा रेडियस म्हणूया आपण इथे. दिस इज द रेडियस, ही सुद्धा 9 सेंटीमीटर आहे. मग आता तुम्हाला काढायचं काय आहे नेमकं? तर फर्स्ट वी फाइंड MS ॲज टू SR. MS दिस साइड MS ॲज टू SR, या दोघांचा रेशो मला काढायचा. तर तुम्ही म्हणाल की सर सोपं आहे. TN इज गिव्हन 2.5. येस, टोटल 9 सेंटीमीटर दिला आहे, तर NM काढला की झाला तो रेशो. तसं होणार नाही, कारण हा या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल तयार होतो. बरोबर आहे. तशा प्रकारचे डिस्टन्सेस इथे आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे हा विचार आपल्याला करायचा नाही. नाऊ TN इज इक्वल टू 2.5 हे मला माहिती आहे. TN इज इक्वल टू 2.5 हा पण भाग मला माहिती आहे. मग आता इथे नाव फॉर स्मॉलर सर्कल TN इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर रेडियस, ती रेडियस आहे. आणि मी जर NS जोडली, बघा NS नीट लक्षात घ्या, NS इज ऑल्सो 2.5 सेंटीमीटर. NS म्हणजे TN इज इक्वल टू NS इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. रेडाय ऑफ द सेम सर्कल. हे दोघं सुद्धा, ही सुद्धा रेडा येईल. दिस इज ऑल्सो 2.5 सेंटीमीटर. नाउ NS इज परपेंडिक्युलर टू दिस टँजेंट दॅट इज RM. टँजेंट रेडियस रिलेशन. येस, टँजेंट रेडियस रिलेशनने हे परपेंडिक्युलर येईल. म्हणजेच NSM, अँगल NSM इज 90 डिग्री. NSM अँगल 90 डिग्री आला. आता हा अँगल 90 डिग्री आल्यानंतर मला काय करता येईल बघा. तर मला NM ची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर. NM ची व्हॅल्यू, हाऊ विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ NM? TM मायनस TN, वी गेट NM. येस, NS मला माहिती आहे का? येस, मला माहिती आहे. NS मला काढता येईल. त्यानंतर MS काढता येईल का? येस, मला राईट अँगल ट्रँगल हा जो दिसतो आहे मला NSM, याच्यावरून मला MS काढता येईल. आणि MS काढून झाल्यानंतर टोटल RM इज अ रेडियस. बरोबर आहे. RM इज द रेडियस. त्या रेडियसमधून मी MS वजा केला की मला SR मिळेल. येस, अशा पद्धतीने आपल्याला इथे जायचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आता पुढचा मुद्दा आपण लिहूया बघा. हा 90 डिग्री झाला. अँड हेन्स ट्रँगल NSM इज राईट अँगल ट्रँगल. हा मुद्दा या ठिकाणी मला कळाला. मला आता NM काढायचा आहे. नाव NM इज इक्वल टू TM मायनस TN. TM minus TN is equal to, what is TM? TM is 9 minus TN. What is TN? 2.5. या दोघांची मला काय करायची? वजाबाकी. 9 minus 2.5. बघा 9 minus 2.5 आपण करून घेऊ वजाबाकी. 10तून 5 गेले 5, हातच्याला 1 किती येईल?
6.5 म्हणजे धिस डिस्टन्स इज 6.5 म्हणजे NM इज 6.5. दिस NM इज 6.5 ही मला मिळाली. नाव इन ट्रायंगल NSM अप्लाय पायथागोरस. आता या ठिकाणी मला पायथागोरस अप्लाय करायचा आहे. NM स्क्वेअर इज इक्वल टू NS स्क्वेअर प्लस SM स्क्वेअर. येस, पायथागोरस अप्लाय केला. पुट द व्हॅल्यूज. नेक्स्ट स्टेप आपली काय येईल? पुट द व्हॅल्यूज. NM स्क्वेअर 6.5 स्क्वेअर इज इक्वल टू NS स्क्वेअर. NS इज 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस SM स्क्वेअर. सहज मला सोडवता येईल. आता हे सोडवताना सरळ याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा असं केलं तरी चालेल, पण मी सांगतो त्या पद्धतीने जर केलं तर अजून सोपं होईल. हे इकडे वजा करावं लागेल म्हणजे 6.5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू SM स्क्वेअर. मग आता हा जर एक फॉर्म्युला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की दिस इज द फॉर्म्युला ऑफ A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अँड हेन्स 6 minus 5 प्लस 2.5 अँड 6.5 minus 2.5 इज इक्वल टू SM स्क्वेअर. कशा पद्धतीने लिहिलं आहे बघा. A प्लस B अँड A मायनस B. मग सरळ यांची बेरीज करायची. 6.5 प्लस 2.5 किती मिळणार आहे मला? 9. येस, यांची सम किती मिळेल? 9 इंटू 6.5 मायनस 2.5. बघा 6.5 मायनस 2.5 इथे येईल 0, इथे येईल 4 म्हणजे यांचा वजाबाकी येईल 4. येस, इज इक्वल टू SM स्क्वेअर. मग SM स्क्वेअर तुम्ही सहज लिहू शकतात. स्क्वेअर रूट, डायरेक्ट स्क्वेअर रूट घेतलं तरी चालेल. 3 इंटू 2 म्हणजे 6 किंवा 9 चौक 36 त्याचं स्क्वेअर रूट घ्या. SM स्क्वेअर इज इक्वल टू 36 अँड हेन्स SM इज इक्वल टू व्हॉट? 6. SM इज 6 म्हणजे SMची व्हॅल्यू मला आता या ठिकाणी 6 मिळाली. नाउ व्हॉट इज RS किंवा SR? हेन्स SR इज इक्वल टू MR किंवा RM मायनस SM. RM मायनस SM इज इक्वल टू RM इज 9 मायनस SM that is 6 is equal to 3. Yes. Now what is the ratio? MS upon SR. MS upon SR is equal to what is the ratio? MS is, where is MS? MS आपण काढलेला आहे. MS किंवा SM म्हणूया आपण. Yes, SM is 6. 6 upon SR is 3 means the ratio is 2 upon 1. Ratio is 2:1. मग आता बाकीचे अँगल्स आपण काढले का बघा बरं. सरळ MT काढलं आपण. TM काढला आहे, रेडियस करेक्ट काढून झाला. NM काढला आहे. NM 6.5 त्या ठिकाणी झाला. NM काढून झाला. नंतर अँगल NSM लिहिलेला आहे आपण. अँगल NSM इज 90 डिग्री. म्हणजे सगळं उदाहरण आपलं सोडवून झालं. या ठिकाणी रेशो लिहिताना मला ह्या सगळ्या प्रोसेस होऊन गेल्या, आपोआप झाल्या. त्यामुळे या उदाहरणामध्ये मला जो रेशो काढायचा आहे तो आला 2:1. तो याचा रेशो असा येणार नाही, तर याचा रेशो काढायचा आहे मला MS/SR. हा एक मुद्दा आपण लक्षात घ्यावा. आज या ठिकाणी जी उदाहरणं घेतली याच्याहीपेक्षा वेगवेगळी उदाहरणं आपल्याला निश्चित सोडवायची आहेत. पुढच्या स्ट्रीममध्ये आपण पुढची उदाहरणं सोडवणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. बरीचशी उदाहरणं मला पण घ्यायची आहेत. ते हॉट प्रॉब्लेम्समध्ये ते येतात. क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये ते उदाहरणं येत असतात. बऱ्याच वेळा त्या उदाहरणांकडे आपण दुर्लक्ष करतो. तर दुर्लक्ष न करता ते उदाहरणं नीट समजून घ्यायचे. त्या कोणत्या स्टेपने गेलेल्या आहेत, कशा पद्धतीने सोडवलेलं आहे, कारण त्याचा उपयोग आपल्याला इतर उदाहरणं सोडवण्यासाठी सुद्धा होतो. त्यामुळे याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण पुढच्या स्ट्रीममध्ये पुढची जी उदाहरणं आहेत ती 1 by 1 घेत जाऊया. ठीक आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.